एका बाजूला बोरगाव टीम, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं ना तर बत्तीसशिराळा तालुक्यातील डोंगरच्या कडी कपार येथील ही टीम आहे. नाव आहे मानेवाडी टीम. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एक षटकांची ही मॅच आहे. स्ट्राईकला जयराज नॉस्ट्रेक इनला आहे तो बॅटर अमित वाडकर. पहिलं षटक घेऊन पप्पू. पहिला बॉल अप्रतिम बॉल. अमर माने आपल्याला पाहायला मिळतोय. बत्तीसशिराळा तालुक्यातील एक आयकॉनिक खेळाडू आहे. महाराष्ट्र पोलीस मध्ये अमर देखील आहे. लेफ्ट आर्म. ओ दी विकेट, डान्सिंग डाऊन द विकेट. अप्रतिम चेंडू स्लॉट मध्ये घेऊन त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिलाय. जयराज जय जयकार करतोय. बोरगाव टीमचा एक सुपरस्टार खेळाडू जयराजने देखील कालच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलं आणि आजच्या दिवसामध्ये देखील इम्प्रेस करतोय. यावी चांगला बॉल प्रॉपर टाइम झालेला नाहीये. एकच सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर चेंडू जर पाहिला तर थोडासा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आता स्ट्राईकला जर पाहिलं तर अमित वाडकर सर पाहायला मिळते. हे देखील जर पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस मध्ये दाखल आहेत. वेग, अप्रतिम वेग. झेल पहा त्या खेळाडूचा काय एफर्ट देतोय. अप्रतिम एफर्ट. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अमर माने उर्फ पप्पू याचं धावसंख्या 7 पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती अतिशय चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं आपल्याला. मानेवाडी या टीमचं एक मानाची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, चमचमत्या ट्रॉफी स्पर्धेमध्ये कोणतीही कमतरता ठेवलेली नाहीये स्वराज 11 या टीमने. आणि आज जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये इनॅट नंबर 3 वरती दशरथ पाहायला मिळतोय. वाई एक्सप्रेस. चार चेंडू 7 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. पुन्हा एकदा अमर तयार. चांगला बॉल, खोलवडा पद्धत चेंडू एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये थोडासा फंबल झाला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न झालेला नाहीये. स्ट्राईक जर पाहिलं तर स्वतःकडे ठेवतील अर्थातच. यावेळी जर पाहिलं तर अतिरिक्त वेग पाहायला मिळाला तर पण वेगावरती नियंत्रण नव्हतं. यावेळी नक्कीच व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईकला जयराज आपल्याला पाहायला मध्ये एक मोठा स्ट्रोक येईल का शेवटच्या चेंडूवरती. चेंज अपेस गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि असं षटक देखील समाप्त झालेलं आहे. 9 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. चला आतमध्ये या बोरगाव टीम. मानेवाडी टीम पप्पू चला सलामीवीर तुम्ही लगेच पाठवून द्या. जिंकण्यासाठी फक्त 10 धावांची आवश्यकता आहे आणि ते आव्हान पेलण्यासाठी आय थिंक पप्पू आणि सचिन येणार. जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप आणि आमच्या काही मित्रांनी अनेक जर पाहिलं तर बक्षीस दात्यांनी विशेष सहकार्य दिलेलं आहे. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणारे मान्य श्री शिवाजी माने सेठ FMC फळ बाजार व्यापारी आपलं देखील आम्ही या ठिकाणी सरसे स्वागत करतो. विशेष सहकार्य दिलेले मान्य श्री प्रकाश शिरसर सेठ फळ बाजार व्यापारी आहेत. त्याचबरोबर पाहिलं तर अजून एक या ठिकाणी विशेष सहकार्य करणारे आमचे बक्षीसदाते मान्य श्री संदीप माने युवा उद्योजक वाकुडे बुद्रुक. विशेष सहकार्य करणारे मान्य श्री दिलीप माने ग्रामपंचायत सदस्य वाकुडे बुद्रुक. त्याचबरोबर सुरेश माने साहेब ग्रामपंचायत सदस्य वाकुडे बुद्रुक. सूरज जाधव उपाध्यक्ष बत्तीसशिराळा युवा प्रतिष्ठान. श्री धीरज गायकवाड युवा उद्योजक नवी मुंबई. मान्य श्री विक्रम पाटील समाजसेवक नवी मुंबई. मान्य श्री गणेश कांबळे साहेब वाकुडे बुद्रुक. मान्य श्री गणेश करपे भैया समाजसेवक नवी मुंबई. त्याचबरोबर पंच सौजन्य मान्य श्री युवराज निकम साहेब नवी मुंबई. स्टंप सौजन्य मान्य श्री बाबू भिलारे. नाश्ता सौजन्य मान्य श्री कैलास माने नवी मुंबई. फ्रूट सौजन्य दिले श्री तेज युवराज माने स्टार क्रिकेटर. फ्रूट सौजन्य शौर्य सागर थोराट स्टार क्रिकेटर. टी शर्ट सौजन्य अजय मनवर. त्याचबरोबर टी शर्ट सौजन्य दिले प्रणय लाड यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य मान्य श्री अंकुश बाळू शेलार. सर्व बक्षीसदात्यांचं ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केले त्या सर्वांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त करतो. जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. पुढे जाऊ नका. फायनलचा थरार आपण पाहतोय. बत्तीसशिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत वाकेश चषक 2026 चा
फायनलचा थरार जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे आणि ते आव्हान पेलण्यासाठी बत्तीसशिराळा तालुक्यातील वाघ आणि हे नाग आलेले आहेत. स्ट्राईकला आहे पप्पू उर्फ अमर माने, महाराष्ट्र पोलीस. नॉन स्ट्राईक एंडला आहे तो सचिन माने. पहिलं षटक घेऊन वाई एक्सप्रेस दशरथ वाडकर. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला बॉल अप्रतिम बॅक ऑफ द हँड. खासियत आहे चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. एखादा चेंडू जर पाहिलं तर वेगवान पद्धतीने रिलीज करतो, परंतु वेगावरती कसं स्वारवायचं नक्कीच अमर याला माहिती आहे. आणि दोन्ही खेळाडू घनसोली कॉलनीमध्ये एकमेकाच्या विरोधात नेहमी खेळत असताना पाहायला मिळतात. यावेळी अप्रतिम स्ट्रोक इनसाइड आउट, परंतु क्षेत्ररक्षक आहेत बरोबर त्याच्या हातामध्ये झेल पकडलेला पाहायला मिळाला. आणि आत्ताच सांगितलं त्यांचा 12वा खेळाडू आहे ना दशरथ आणि पप्पू नेहमी या ठिकाणी कॉलनी क्रिकेट नेहमी खेळत असतात, त्यामुळे प्रत्येकाचा स्ट्रॉंग झोन वीक झोन प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे जर पाहिलं तर हा चेंडू थोडा पुढे रिलीज केला आणि पाठीमागे जाळं भिनलेलं होतं, जाळ्यामध्ये अडकवलेलं पाहायला मिळालं. बॅटर बाद झालाय. 4 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू 10 धावा, 10 धावा 4 चेंडू. आपण काय होतंय काय बिघडतंय पाहूया. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय सचिन जाधव. त्याचबरोबर डोळ्यामध्ये तेल घालून जर पाहिलं तर ही संपूर्ण स्पर्धा ज्यांनी कव्हर केलेली आहे ना रणवीर स्पोर्ट्स पॅनलचे सर्वच पंच, मुख्य पंच अजय माने सर, रिया शेख सर, नानासू साळुंगे सर, सर्वांचं आम्ही कौतुक करतो. त्यानंतर माऊली बबलू पाटील असतील, सर्वांनी या स्पर्धेसाठी खूप सारं सहकार्य केले. अमित पाटील असतील, सर्वांनी आमच्या स्पर्धेसाठी खूप सारं सहकार्य केलेलं आहे. संपूर्ण बत्तीसशिराळा क्रिकेट असोसिएशन असेल, सचिन मस्के साहेब असतील, विजय जाधव साहेब असतील, सर्वांचं या ठिकाणी आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. अतिशय सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळाली. फायनल मुकाबला 3 चेंडू 9 धावा. यावेळी बॅटच्या स्टिकर एंडमध्ये चेंडू लागलेला पाहायला मिळाला आणि यावेळी देखील झेल बाद झालेला पाहायला मिळतोय. अजून सामना संपलेला नाहीये. एक मोठा स्ट्रोक सामन्यामध्ये नक्कीच आशा पल्लवित करू शकतो. त्या आशा पल्लवित करणार का हे देखील आपण पाहूया, कारण 2 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. बोरगावडी भन्नाट प्रदर्शन. वाई तालुक्यातून आमच्या विनंतीला मान देऊन हा संघ या ठिकाणी आला. बबलू पाटील यांच्या विनंतीला मान देऊन हा संघ या ठिकाणी दाखल झाला आणि अक्षरशः सातारी तडाखा दाखवणारा हा संघ फायनलच्या उंबरट्यावरती अतिशय चांगलं प्रदर्शन करत असताना पाहायला मिळतं. अभिनंदन बोरगावडी, चांगलं प्रदर्शन तुमचं पाहायला मिळालंय. त्याचबरोबर आमच्या स्वराज्य 11 वानेवाडी टीमचं, मानेवाडी वाकोडे बुद्रुक टीमचं देखील आम्ही कौतुक करतो. अशी सुंदर स्पर्धा तुम्ही ऑर्गनाईज केलेली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय सागर. यावेळी अतिरिक्त वेग, भन्नाट वेग आणि नक्कीच सातारा जिल्ह्यातील वाई तालुका आणि वायू तालुक्यातील बोरगाव टीम फायनलच्या उंबरट्यावरती विजयाच्या चॅम्पियन पासून फक्त 1 चेंडू दूर. काय मॅच पाहायला मिळाली. जबरदस्त मॅच, जबरदस्त टुर्नामेंट. अक्षरशः संपूर्ण सातारा जिल्हा असो, सांगली जिल्हा असो, बत्तीसशिराळा तालुका असो, या संपूर्ण स्पर्धेची चर्चा या ठिकाणी पाहायला मिळाली. सर्व प्रेक्षकांचं, ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील आम्ही खूप कौतुक करतो. सर्व बक्षीसदात्यांचं खूप कौतुक करतो. आणि यस, स्वराज्य 11 वाकोडे बुद्रुक चॅम्पियन संघ बोरगाव. अभिनंदन बोरगावकर. स्टंपात एवढ्या जमा करा. अभिनंदन बोरगाव टीम, अतिशय चांगलं प्रदर्शन तुमचं आम्हाला पाहायला मिळालं. आणि फायनल मॅच मध्ये चॅम्पियनचा किताब, प्रथम क्रमांक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळालं बोरगाव टीमच्या माध्यमातून. अभिनंदन. आणि उपविजेता संघ ठरला अर्थातच मानेवाडी टीम. तुमचा देखील आम्ही या ठिकाणी कौतुक करतो. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका ज्यांनी पार पाडली, खास 350 किलोमीटरवरून आम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट केलं, रणवीर स्पोर्ट्स पॅनल यांचं आम्ही खूप कौतुक करतो. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. 2 दिवसामध्ये ग्रामीण क्रिकेट कसं असतं आणि ग्रामीण क्रिकेट आणि रणवीर स्पोर्ट्स पॅनलची